नमस्कार दर्शक बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचं निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, आजचा दिवस दररोजच्या प्रमाणे खूप छान जाणार आहे. तुमच्या उद्याच्या दिवसासाठी सुद्धा तुम्हाला अपेक्षा पल्लवीत ठेवायला हरकत नाही. त्याचं कारण असतं, उद्याच्या दिवसाच्या आशेवर आजचा दिवस अधिक सुखद वाटत असतो. म्हणजेच माझं कोणतं तरी मोठं काम उद्या होणार आहे, किंबहुना आजपर्यंतची सगळी संकट दूर होणार आहेत असं वाटणं साहजिक आहे आणि ह्यालाच आपण भविष्य म्हणतो. मंडळी, चला तर आपण सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करूया. या सप्ताहामध्ये आपल्याला कोणत्या संधी आहेत आणि कोणत्या गोष्टीपासून आपल्याला काही वेळ दूर राहावं लागणार आहे, हे सगळं आता या आपल्या राशी भविष्यामध्ये आपण पाहूया. मंडळी, दिनांक 14 ते 20 एप्रिल 2026 या काळातलं राशी भविष्य मी तुम्हाला सांगतो आहे. मेष राशीच्या बाबतीत विचार केला तर अनुकूलता राहणार आहे. अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. सुरुवातीला तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. तुमच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होईल. कामाचा ताण असला तरी फायदे होणार आहेत, त्यामुळे कामाचे काही वाटणार नाही. आर्थिक आवक चांगली राहील, मात्र देवाणघेवाण करताना थोडी खबरदारी घ्यावी. बुधवार गुरुवार आपण अतिसाहस दाखवण्याच्या फंदात पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवासात वस्तू कागदपत्रे जपा. या काळामध्ये प्लॉटिंगमध्ये केलेली बचत तुम्हाला फायद्याची ठरणार आहे. आणि तुमच्यासाठी जे आनंदाचे दिवस असतील ते रविवार, सोमवार, मंगळवार आणि शनिवार असतील. पुढची राशी आहे वृषभ. वृषभ राशीसाठी पूर्वार्ध चांगला राहील. सप्ताहाचा पूर्वार्ध तुम्हाला चांगले अनुभव देणारा ठरेल. योगायोगाच्या घटना घडतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे कामात व्यस्त राहाल. घरातील कामासाठी वेळ द्यावा लागेल. एखाद्या उलाढालीत तुमचा मोठा फायदा होईल. जमिनीचे व्यवहारसुद्धा लाभ देणारे ठरणार आहेत, मात्र थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. शुक्रवार शनिवार आपण संयमाने वागण्याची गरज आहे. आणि आपल्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार. पुढची राशी आहे मिथुन. मिथुन राशीवाल्यासाठी नवीन नोकरी मिळणार आहे. सप्ताहाचा पहिला दिवस रविवार वगळता बाकीच्या काळात तुम्हाला अनुकूल वातावरण राहील. प्रारंभी आपण वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तसेच इतराच्या भानगडीत पडू नका. वादविवाद करू नका. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींना तुमची गोपनीय माहिती देऊ नका. बुधवारपासून अडचणी दूर होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मुलाखतीला बोलवले जाईल. नातेवाईकाच्या गाठीभेटी होतील. धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. या पुढची राशी आहे कर्क. कर्क राशीसाठी उत्तरार्धात यश मिळणार आहे. पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध तुम्हाला अधिक चांगली फळे देणारा ठरेल. सोमवार, मंगळवार संयम बाळगण्याची गरज आहे. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. त्यातून तुमच्या हातून चुका होऊ शकतात. वाहन हळू चालवा. बुधवारपासून अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. चांगल्या बातम्या कळतील. मौज मजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. पर्यटन घडेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मान सन्मान मिळेल. नोकरी तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. यानंतरची राशी आहे सिंह. सिंह राशीचा विचार करता संमिश्र ग्रहमान राहील. या सप्ताहात आपल्याला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. आपल्या योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. लोकांच्या भानगडीत पडू नका. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. बुधवार गुरुवार वाहन जपून चालवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. मध्यस्थी करू नका. शुक्रवारपासून अनुकूलता राहील. अडचणी हळूहळू दूर होतील. समाजात तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार, शनिवार. यानंतरची पुढची राशी आहे कन्या. तुम्ही योजना गुप्त ठेवत चला. साधक बाधक अनुभव येतील. काही कामे झटपट होतील तर काही कामे रखडली जातील. सुरुवातीला एखादी बातमी कळेल, ती चांगली असेल. जवळचे प्रवास होतील. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकाच्या कारवाया सुरू राहतील. आपल्या योजना गुप्त ठेवा. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. शुक्रवार शनिवार अचानक धनलाभ होऊ शकतो. झेपतील तेवढीच कामे करा. शांत चित्ताने नेहमी कामे करत राहा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, बुधवार, गुरुवार. यानंतरची पुढची राशी आहे तुळ. तुळी राशीसाठी नवीन जबाबदारी मिळणार आहे. बुधवार आणि गुरुवार वगळता एकंदरीत सप्ताह तुम्हाला चांगला जाईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे तुमचे वेळापत्रक व्यस्त होईल. त्यातून तुमची प्रगती होणार आहे. काहींना प्रवास घडून येतील. मुलांचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यांच्यावर आक्षेपांचे ओझे वाढवू नका. बुधवार गुरुवार आरोग्याची काळजी घ्या.
हितशत्रू डोके वर काढू शकतो. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. व्यावसायिक उत्कर्ष होईल. प्लॉटिंगमधली गुंतवणूक चांगली राहणार आहे. नवीन माहिती मिळेल. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार, मंगळवार आणि शनिवार. पुढची राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कामाचा ताण वाढणार आहे. पूर्वार्ध घटना घडामोडींचा राहील. व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहिले जातील. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. मात्र आपल्यावर कामाचा ताण राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचे प्रवास होतील. नोकरीत कामाचे स्वरूप हे बदलते राहण्याची शक्यता आहे. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे चांगले ठरेल. घरातील सदस्याशी गैरसमज होऊ शकतात. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. शुक्रवार शनिवार नवीन कामात व्यस्त राहाल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार. यानंतरची राशी आहे धनु. धनु राशीच्यांना चांगले अनुभव येणार आहेत. चंद्राचे धनस्थानापासून ते पंचमस्थानापर्यंत होणारे भ्रमण तुम्हाला अनुकूल राहील. चांगले अनुभव येतील. महत्त्वाची कामे होण्यास काही अडचण येणार नाही. आर्थिक आवक चांगली राहील. व्यावसायिक करार मदार करताना थोडी खबरदारी घ्या. सोमवार मंगळवारी गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरीत नवीन संधी मिळेल. तुमच्या योग्यतेचीही दखल घेतली जाईल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना हा काळ चांगला आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. पुढची राशी आहे मकर. मकर राशीसाठी धनलक्ष्मीची कृपा राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. अडचणी दूर होतील. त्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ द्यावा लागेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. वाटलंच तर यावेळेस स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करा. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. भावंडाच्या सहवासात मजेत वेळ जातो. असा हा कालखंड असेल आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस असतील रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीचा विचार करता खर्चावर नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या सुरुवातीला थोडी दगदग होईल. अवास्तव अपेक्षा ठेवल्यास निराश होऊ शकता. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कायद्याची बंधने काटेकोरपणे पाळा. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. बुधवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. आर्थिक आवक चांगली राहील. मालमत्तेशी व्यवहार करताना थोडी खबरदारी घ्या. दुसऱ्यांशी बरोबरी करू नका. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. आणि यानंतरची रास आहे मीन. मीन राशीसाठी कायद्याची बंधने पाळणे आवश्यक आहे. पूर्वार्धात संमिश्र ग्रहमान राहील. उत्तरार्धात मात्र अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. रविवारी मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील. एखादे काम सहजपणे पूर्ण होईल. सोमवार मंगळवार कायद्याची बंधने पाळण्यात हायगय करू नका. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. चोरी नुकसानीपासून सावध राहा. लोकांना मोठमोठी आश्वासने देऊ नका. बुधवारपासून अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मंडळी, आपण ऐकत होता आणि पाहत होता आपलं सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य आणि हे आहे एप्रिल 14 ते 20 या कालखंडातलं. मंडळी, बहुतांशी राशीला चांगलेच फायदे आहेत. जिथं आवश्यक आहे तिथे खबरदारी घ्या. ज्या गोष्टी करणे योग्य आहे ते निश्चितपणे करा. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, भविष्य तुम्हाला आनंदानं जगण्यासाठी आणि संकट दूर करण्यासाठी मदत करतं. पण त्याहूनही तुमचं कर्तृत्व अधिक मोठं असेल तर भविष्याला सुद्धा ते कधीकधी पाठीमागं टाकतं. चला, तुमच्या कर्तृत्व मोठ्या होण्यासाठी सर्वदर्शन राशी भविष्याच्या वतीनं शुभेच्छा. आणि मंडळी, एक छोटीशी विनंती, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते आत्ताच करा. तुमचे आवडते सगळे व्हिडिओ पहा. चांगले वाटेल ते लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला वाटलं की मला एखाद्या प्रश्नाबद्दलची माहिती हवी, आपल्याकडं जे लोकप्रिय असं चॅनलमधलं सदर आहे, चर्चा तुमची आमची, त्यांच्यासाठी तुमचा प्रश्न अगदी आम्ही आग्रहानं मागतो आहोत. कृपया तो सुद्धा संदेश बॉक्समध्ये द्यावा. धन्यवाद.